हॅलो राजू, ऐक ना, रेश आहे का तुझ्यासोबत? ओके ओके. कमळी आणि ऋषी सोबत आहे आणि कमळीला बंड्याचा कॉल आलेला. बंड्याचा कॉल का साठी आला असेल? मी आलेच. अरे ए बाळा ए, अब कुठे जा? जा बघ जा. अगं मी नाही जाणार. अरे अहो सर, मी काय नाही केलंय, मला सोडा. हे सोडा की लेवन, हे बोललास की नाही? चांगलाच सुट्टी होतो तुला. चल. तुझे सगळे कारनामे कळलेत आम्हाला. कायद्याच्या तावडीतून सुटणार नाहीस तू. चाल. ओ सर मॅडम, जे कोणी आहे, मी काय नाही केलंय, माझी खरंच काय नाही चूक. हे बोललास की नाही? पोकळ बॉम्बून फटक देईल बघ. गुमान आमच्या संग. चल चल चाल. बंडू, बंड्या, ए बंडू. अरे अंकल, बंड्या कुठे गेला? तो कमळी निंगी आणि ऋषी सरांबरोबर काहीतरी बाहेर गेलो हा. काहीतरी दाखवूच हा त्यांका. बंड्या कुठे घेऊन गेला असेल यांना? हे सगळे म्हणून काहीतरी सर्च करतायत का काय? नाही, काहीतरी झोल आहे. मला खूप वाटते की कुछ तो झोल आहे. कमी घरी तर गेली नसेल ना? राण्याचीला फोन करून विचारते. हॅलो, हाँ बोल ग बेटा. हॅलो राणीची, ती काच्या घरी आली का? एक मिनिट, एक मिनिट. नाही म्हणजे पण खराब तरी काही आलेली नाहीये का ग? नाही, मला एक सांग, म्हणजे ती घरी आल्यानंतर आपण जो ठरवलाय तो प्लॅन करायचा आहे ना? अरे मग तू कुठे आहेस? मी तुझीच वाट बघतेय. त्याच्यासाठी त्या कमळीला घरी यावं लागेल ना. बाहेर गेलीये ती कुठेतरी. बाहेर गेले म्हणजे तुला कळलंय तर? नाही अगं, तू मला विचारलंस ना म्हणून. म्हणजे तुला माहित पण आहे किंवा माहितही नाहीये, मलाच कळत नाहीये ना. ठीक आहे, सांग मला, मी तयार आहे. हा चल. मी घरी पण गेली नाही, मग गेली कुठे? झोल तो कुछ है. मी ऋषीलाच डायरेक्ट कॉल करून विचारते. हे ऋष, ऐक ना, कुठेस तू? तू नाहीये, निंगी नाहीये, कमी नाही, बंड्या नाहीये. कुठे गेले तुम्ही? मला डिच करून तुम्ही कुठेतरी चिल मारता ना? यार असं का केलं? मला पण घेऊन जायचं होतं ना. मला का लेफ्ट आउट केलं? नसतं तुम्हाला दोघांना मी डिस्टर्ब केलं. तसं सांग ना, कुठे आहेत तुम्ही? चिल. मी जरा कामात आहे. एकाचं भांडं फोडायला आलोय आम्ही. पांडा फोड? अगं म्हणजे एकाची पोल खोलायची होती. कोणाची पोल खोलायची? काय चाललंय रे? सांग ना. आणि का हा गेम जरा मोठा आहे, तुला नाही कळणार. मी बिझी आहे आता, एवढंच सांगतो तुला. मला पण सांग ना मग. ऋषी सर. आणि का मी करतो नंतर फोन. अरे रेश, पण रेश, काय चाललंय? नाही, काहीतरी गडबड ना नक्की आहे. कुछ तो झोल आहे. मला ना चेक करावं लागेल. आधी मी ग्रॅनी आजीला सगळं कळवते. सर, अनिकाचा फोन होता का? हो सर, तुम्ही चोरालाच काय खजिन्याचा पत्ता द्यायला आहे? अहो तिचीच तर खरी गडबड आहे. तिला नका सांगू आपण कुठं आहे ते. घे गप ग. सारखं काय असं बोलत असतेस ग? असं नाही कोणावर बी आळ घ्यायचं. मला नाही वाटत अनिका काय असं कर. चला, त्या आदित्यचं काय करायचंय ते करूया. चल. आणि तिला काही सांगितलं नाही मी. चल.
अहो साहेब मी काही केलेलं नाहीये, माझी काहीच चूक नाहीये, प्लीज मला सोडा. सर ही जागा एकदम परफेक्ट सापडल्या बघा. आपलं काम होतं इथं. याचा गेम इथंच उरकूयात. एक मिनिट. हा मॅडम, हा पकडलाय त्याला. हा आता एन्काउंटरच करत होतो तेवढ्यात तुमचा फोन आला. डोंट वरी मॅडम, आता तुमची सिक्रेट कायमची संपणार. त्याला सांभाळायचा कंटाळा आला होता ना तुम्हाला, संपवतो आता. नाही डोंट वरी डोंट वरी. आता तो जिवंतच राहणार नाही तर तो बोलणार कोणाला काय, नाही का? हा त्याच्या बॉडीची विल्हेवाट लावतो आणि फोन करतो तुम्हाला. चला मॅडम चला, 50वा एन्काउंटर होणार आज. आज माझी हाफ सेंचुरी पूर्ण होणार. काय सर, सर तुमची हाफ सेंचुरी केव्हा बी पूर्ण होईल. खरं मी आज माझं 10 पूर्ण करतो म्हणजे कसं आहे, प्रमोशन साठी बरं पडेल. अहो सर प्लीज, हे चुकीचं आहे, माझी काहीच चुकी नाही, मी काहीच केलेलं नाहीये, मला सोडा. ए चुकीचं काय चुकीचं? आमचं डिस्कशन चालू आहे ना, कोणी उडवायचं तुला ते? मॅडम तुम्ही तुमचं टार्गेट पूर्ण करा. ए आता गप, सगळं काय आहे ते खरं खरं सांग, नाहीतर उडवतोच तुला. हो मॅडम, मी जे काय आहे ते सगळं खरं खरं सांगतो. मला कळलंय सगळं. तर कामिनी मॅडमला मला मारायचंय ना, तर कामिनी मॅडमच्या सांगण्यावरून मी हे सगळं केलं होतं. मी आधी नाही म्हणालो त्यांना, पण त्या अनिकाने मला फोर्स केलं. हे सगळं त्या अनिका महाजनच्या सांगण्यावरून मी केलं. ती जे जे काय बोलली मी ते केलं. तिला कमळीला फसवायचं होतं, तिला अडकवायचं होतं तिला. तू हे खरं बोलतोयस का स्वतःला वाचवण्यासाठी त्यांचं नाव घेतोस? नाही सर, खरंच मला तर फक्त एक त्यादा म्हणून वापरलो, पण या सगळ्याच्या मास्टर माइंड खरं तर कामिनी मॅडम आणि अनिका आहेत. ए मग कमळी तिकडे कसं काय चोरी करायला आली होती? मॅडम ती कमळी नव्हती हो, कमळीच्या गेटअप मध्ये अनिकाची मैत्रीण आली होती.